तर पंतप्रधान मोदींनी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांचं नाव न घेता भटकता आत्मा म्हणत त्यांच्यावर टीका केली आणि त्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया आली आहे. पाहूया. मी आता काही ज्योतिषी नाहीये, त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या मनात मी मागाशीच उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल, त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की ते भटकती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे, कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगेन, असं त्यांचं म्हणणं होतं. दरम्यान मोदींच्या या टीकेला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलंय. पाहूया. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदी साहेब रोज येऊन पवार साहेबांच्या टीका करतात. आता रेसकोर्सच्या निम्म्या खुर्च्या मोकळ्या होत्या, तिथं भाषणात ते म्हटले की 45 वर्षापासून एक भटकती आत्मा महाराष्ट्र में है और वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है, पूरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश वो कर रहे हैं. याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला हिथं सतत येऊन टीका करून जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणाने उभा राहील. साहेबांना विशेष राहिले नाही, त्यामुळे गोष्ट कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. एक हॉरर स्टोरी म्हणजे भटकती आत्माबद्दल ते बोलले. अहो तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, महाराष्ट्रामध्ये आमचा वारकरी संप्रदाय काय सांगतो, आमचे संत काय सांगतात की एक व्यक्ती हा एक पंढरपूर सारखा असतो आणि त्याच्या मनामध्ये पांडुरंगराया असतो. ही भाषा आम्हाला कळते. तुम्ही भटकते आत्मा हे कुठून काढलं? हे भूतभीत ते तुमच्याकडे ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.